पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 2 रुपये 61 पैसे महागलं तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महागलं। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ। महाबळेश्वर पोलादपूर महामार्गावर भीषण अपघात। कार खोल दरीत कोसळल्यानं 8 जणांचा मृत्यू। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 1 जागा येणार असल्याची सूत्रांची माहिती। पुण्याच्या जागेवर पेच कायम। उज्जैन महाकालच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा कॉरिडॉर उभारणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार कामाचा शुभारंभ। स्थायी समितीचे अध्यक्ष करणार मुंबईतील नाले सफाईचा पाहणी दौरा। 31 मे पर्यंत 100% नाले सफाई करण्याचा पालिकेचा मानस। आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव नाही। जय श्रीराम, जय जय श्रीराम। नेरळच्या सभेत नितेश राणेंचं वक्तव्य। भाईचाऱ्याचे टेप रेकॉर्डर न लावण्याचं केलं आवाहन। नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी। पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशी आणि एनटीए बरखास्त करण्याची याचिकेत मागणी। न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराध्येंच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। पुढची बातमी पाहूयात। काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील वर्षात पदत्याग निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या सूत्रानुसार राहुल गांधी म्हणाले की आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता आर्थिक असंतोष हे प्रमुख घटक असतील। बदलत्या परिस्थितीचा आणि वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल असं ते म्हटलेत। 2 तासांहून अधिक काळ चाललेली ही बैठक काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी आयोजित केली होती। तर काँग्रेसच्या या बैठकीत राहुल गांधी नेमके काय म्हटलेत आपण पाहूयात। 1 वर्षानंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत। देशातील हिंदू मुस्लिम राजकारण संपेल। देशात गरिबी श्रीमंती हा मुद्दा राहणार। RSS भाजप ध्रुवीकरणाचा मुद्दा लोकांना लक्षात आलाय। महागाई मोठा मुद्दा राहणार। संविधानात सर्वांना समान अधिकार असणार असं राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटलंय। राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 10 महिन्यामध्ये कोसळेल। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त आहे काही। राहुल गांधी जिस प्रकार से दंगे करवा करके, जिस प्रकार से अराजकता के माध्यम से सरकार गिराने की साजिश रच रहे हैं, कल के उस वक्तव्य से बिल्कुल स्पष्ट होता है कि यह कोई उनके मुंह से ऐसे ही नहीं निकल गया। भारत में लोकतंत्र को कैसे समाप्त करना है, भारत में अराजकता कैसी लानी है, उसकी जो प्लानिंग हुई थी, उस प्लानिंग का कहीं न कहीं कल लीकेज हुआ है राहुल गांधी के इस वक्तव्य से। त्यानंतर एक सविस्तर बातमी पाहूया। यवतमाळमधून बातमी आहे। यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू असताना गेल्या 48 तासात 8 जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हे सर्व मृत्यू उष्माघातामुळे झाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार। दिग्रस, पुसद, बाबुळगाव आणि इतर भागांमध्ये हे मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत। काहींची ओळख पटली आहे तर काही अद्याप अज्ञात आहेत। भर उन्हामध्ये बाहेर पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय। तर तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून उष्माघातामुळे 3घांचा मृत्यू झालाय। अमरावतीचं तापमान हे 46 अंशावर पोहोचलंय। या अंगाची लाही लाही करणाऱ्या सूर्यकोपानं अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 3 बळी घेतले। अचलपूर, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांचा मृत्यू झालाय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं।
विदर्भासह राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. आजपासून नवतपा सुरू होणार आहे. 25 मे ते 2 जून हा 9 दिवसांचा काळ नवतपा म्हणून ओळखला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार नवतपामध्ये उष्णता सर्वोच्च पातळीवर जात असते. मान्यतेनुसार सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपाला सुरुवात होते. सूर्य या नक्षत्रामध्ये 15 दिवसांसाठी येतो आणि या 15 दिवसातील सुरुवातीचे 9 दिवस नवतपा म्हणून ओळखले जातात. दरवर्षी मे आणि जून महिन्याच्या दरम्यान नवतपा येतो आणि या काळामध्ये पृथ्वीवर सर्वात जास्त उष्णता असते. साधारणपणे या दिवसांमध्ये सूर्यावर येणारी ऊर्जा ही अधिक काळ पृथ्वीवर राहते. शिवाय सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यानं सूर्यकिरण सरळ पृथ्वीवर पडत असल्यानं उन्हाचे चटके अधिक जाणवतात. नवतपाला वैज्ञानिक आधार नसला तरीही नवतपामध्ये पाऱ्यानं अनेक वेळा विक्रमी उसळी देखील घेतल्याचं दिसून आलंय. विदर्भामध्ये सध्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांचे मोठे हाल सुरू आहे. रविवारी ब्रह्मपुरीमध्ये तब्बल 47.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. ही यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद असल्याचं समोर आलंय. नागपूर, चंद्रपूर, वर्ध्यासह इतर परिसरातही तापमान सुमारे 45 अंशापर्यंत गेल्यानं नागरिक हैराण झालेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुंठेवारी आणि नो नेटवर्क भागांमध्ये महापालिकेकडून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. मात्र सध्या शहरभर डिझेल टंचाई निर्माण झाल्यानं टँकर चालकांना पेट्रोल पंपावर 3 ते 4 तास रांगेत उभं राहावं लागतंय. यामुळे पालिकेच्या तब्बल 105 टँकरच्या फेऱ्यांवर याचा परिणाम झालाय. अनेक वसाहतींमध्ये नागरिकांना वेळेवर त्यामुळे पाणी मिळत नाहीये. आगाऊ शुल्क भरूनही पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांनी इथे नाराजी व्यक्त केली आहे. दररोज सुमारे 2000 लिटर पाणी डिझेलची आवश्यकता असलेल्या या व्यवस्थेसाठी संबंधित कंत्राटदारांनी महापालिकेनं स्वतःच्या पंपांवरून डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. साहजिकच डिझेल नसल्यामुळे ह्या हप्त्यामध्ये 2 ते 3 दिवस टँकर पॉईंट हा बंद राहिलेला आहे. आपल्या एका दिवसामध्ये जवळपास 250 ट्रिपा होतात. परंतु आता काल पाणी परवा 21 तारीख आणि 22 तारीख या 2 दिवस डिझेल नसल्यानं आता आमच्या दररोज 250 ट्रिपा होत होत्या. तर त्या आता 2 दिवस म्हणजे डायरेक्ट 4 दिवस त्या समोर गेल्या. म्हणजे त्यांना गॅप पडला. ज्यांना 1 दिवस आड पाणी जायला पाहिजे होतं ते पाणी आज 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी त्या नागरिकांना भेटणार आहे. यानंतर पुढची बातमी पाहूया. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 12 दिवसात पेट्रोलच्या दरात चौथ्यांदा ही वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या दरामध्ये ₹2.61 वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये ₹2.71 ही वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. मुंबईमध्ये आता पेट्रोलचा दर ₹111 गेला आहे. तर मुंबईमध्ये डिझेलचा दर ₹99 गेलेला आहे. आणि दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी ₹102.12 मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ₹95.20 मोजावे लागत आहेत. प्रति लिटरचा हा दर आहे. सततच्या होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आणि महागाईनं सर्वसामान्यांचं चांगलंच कंबरडं आता पार मोडून गेलंय. आपण पाहतोय 4 महानगरातील पेट्रोलचे दर कसे आहेत. दिल्लीमध्ये पाहतोय आपण पेट्रोल प्रति लिटर ₹102.12 आणि डिझेल ₹95.20. त्यानंतर कोलकातामध्ये ₹113.51 प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. तर डिझेलचा प्रति लिटर दर आहे ₹99.82. मुंबईमध्ये ₹111.21 पेट्रोलचा दर आहे प्रति लिटर. डिझेलचा प्रति लिटर दर आहे ₹97.83. चेन्नईमध्ये पाहूया. चेन्नईमध्ये ₹107.77 पेट्रोलचा दर. तर डिझेलचा दर ₹99.55. इंधन दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. 12 दिवसामध्ये चौथ्यांदा वाढ झालेली आहे. 15 मेला पेट्रोल ₹3 महागलं आणि मग त्यानंतर डिझेल ₹3.11 महागलं होतं आणि त्यानंतर 19 मेला पेट्रोल 87 पैशांनी महागलं. डिझेल त्यावेळेला 91 पैशांनी महागलं. आता 23 मेला पेट्रोल 87 पैशांनी महागलं. डिझेल 91 पैशांनी महागलं. मग 25 मेला पेट्रोल ₹2.61 महागलं. डिझेल ₹2.71 महागलं. 12 दिवसामध्ये पेट्रोलच्या दरामध्ये ₹3.48 वाढ झाली आहे आणि 12 दिवसामध्ये डिझेलच्या दरात ₹7.64 वाढ झाली आहे. बहुत परेशान है सर. रेट इसके बारे में कोई बात ही नहीं करेगा. जो मुद्दे वाली बात है वो नहीं करेगा कोई. डेली डीजल का रेट कितना बढ़ रहा है, पेट्रोल का बढ़ रहा है, कोई बोल नहीं रहा.
कई जगह तो डीजल दे ही नहीं रहे, बोले डीजल खत्म है, पंप पे परेशानी। उत्तराखंड गए थे उधर डीजल नहीं मिल रहा था हमें, डीजल बढ़ भी रहा डेली, इसके बारे में कोई बात नहीं कर रहा। करनी चाहिए ना बात। इससे कहाँ तक दिक्कत परेशानियाँ आ रही हैं? बहुत दिक्कत परेशानी है जी, ज्यादा तो टैक्सी वालों को आएगी जो डेली चलते हैं, प्राइवेट वाले तो रुक जाएंगे। बिल्कुल सही बढ़े हैं। सरकार कब तक सब्सिडी देगी, सरकार कब तक घाटा खाएगी? देश को चलाने के लिए सबको सहयोग करना चाहिए, ये आज देश की रिक्वायरमेंट है। इन हम सबको इस चीज़ में सहयोग करना चाहिए। मुश्किल है लोगों के लिए, नॉर्मल आदमी के लिए तो बहुत मुश्किल है। जो बर्दाश्त कर सकता है उसके लिए तो ठीक है, लेकिन हर नॉर्मल आदमी के लिए तो तकलीफदायक है ही है। और सारी चीज़ों पे इम्पैक्ट आता है उसका, एक छोटे से बढ़ोतरी से सारी चीज़ों पे, घरेलू चीज़ों पे इम्पैक्ट आता है। और आपको पता है ये सारी चीज़ें इसी से इम्पैक्ट होती हैं। अब चूँकि सबको पता है कि इंटरनेशनल मार्केट में सारी चीज़ें इम्पैक्ट कर रही हैं, बट देखें और क्या कर सकती है गवर्नमेंट इसके लिए। कुछ ज़्यादा महंगाई होती जा रही है, गवर्नमेंट को और कोई तरीका निकालना चाहिए इसके लिए कि वेट कम करे, कुछ और जो भी टैक्सेस वगैरह हैं वो कम करके थोड़ा पब्लिक को राहत देनी चाहिए इस मामले में। खाली पेट्रोल के रेट बढ़ाने से काम नहीं चलेगा, गवर्नमेंट को अपने भी कुछ खर्चे इस तरह कम करे जिससे कि पेट्रोल के ऊपर इतना ज़्यादा लोड ना आए। थोड़ी समस्या तो है, थोड़ी दिक्कत भी आती है, बाकी जो सरकार चाहती है वही करना पड़ेगा और क्या कर सकते हैं।